स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती 2024 साठी प्रत्येक जिल्ह्यानुसार पदानुसार कुठे किती अर्ज आले त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. यामध्ये ही जी माहिती मी कलेक्ट केलेली आहे, गोळा केलेली आहे, ही माहिती जर म्हटलं तर आज 26 तारीख आहे आणि 26 तारखेच्या 12 ते 12:30च्या दरम्यान मी ही माहिती कलेक्ट केलेली आहे आणि ती माहिती तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. जर तुम्ही महत्त्वाचं जर म्हटलं तर आपण असं समजून चालू शकता की 26 तारखेच्या 11 ते 12 वाजेपर्यंतच्या दरम्यान जे अर्ज आले त्यांची संख्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगत आहे. ठीक आहे. आणि जर म्हटलं तर हा व्हिडिओ तुम्ही थोडा लेट बघत असाल तर प्रत्येक जे पण मी तुम्हाला संख्या सांगणार आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक पदानुसार ज्या संख्या सांगणार आहे त्या थोड्याशा वाढलेल्या असणार आहे, कारण त्यामध्ये जास्तीत जास्त अर्ज आलेले बघण्यासाठी भेटणार आहे. आणि महत्त्वाचं जर म्हटलं तर आता एवढ्या 2-3 दिवसामध्ये खूप जास्त अर्ज येणार आहे. आतापर्यंत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते, परंतु आता इथून पुढे 2-4 दिवसामध्ये जास्तीत जास्त अर्ज येण्याची दाट शक्यता असणार आहे. तर चला, आतापर्यंत किती अर्ज आलेत, कुठे किती अर्ज आलेत, सर्व विभागानुसार प्रत्येक पदानुसार आपण या व्हिडिओच्या माध्यमाने विचार करणार आहोत. जर तुम्हाला अशाच प्रकारची रेग्युलर माहिती बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा आणि यामध्ये तुमचंही सहकार्य असणं महत्त्वाचं असणार आहे. जर तुम्ही अर्ज भरला तर त्यानंतर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये. इथे एक मोबाईल नंबर दिसत असेल, या मोबाईल नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, अर्ज भरल्यानंतर फक्त प्रिंट पाठवायचे. तुमची सविस्तर माहिती इथं हाईड केली जाईल. फक्त तुमच्या ऍप्लिकेशन नंबरवरून किती अर्ज आलेत, कुठे किती अर्ज जमा झालेत हे आपल्याला समजून येतं आणि ती माहिती आपण फक्त कलेक्ट करत असतो. रेग्युलर माहिती मिळवण्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाहीये. तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअपवरती पाठवायची. ठीक आहे. तुमच्या मित्राचा फॉर्म, तुमच्या नातेवाईकांचा फॉर्म किंवा तुमचा स्वतःचा फॉर्म भरल्यानंतर या नंबरवरती तुम्हाला फक्त काय करायचंय, प्रिंट पाठवायचे, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येऊन जाते कुठे किती अर्ज आलेत आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची मदत होत असते. तर चला, आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर सीपी मुंबई. ठीक आहे. सीपी मुंबई, कारण याच ठिकाणी सर्वात जास्त अर्ज येण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यानुसार बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येत होते की सीपी मुंबईला किती अर्ज आलेले. तर आज 26 तारखेपर्यंत जर म्हटलं तर जेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत 1,34,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर एसपी रत्नागिरी 200 पेक्षा जास्त अर्ज आलेत. पिंपरी चिंचवड आपल्याला सांगता येईल 5,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. सीपी पुणे ड्रायव्हरसाठी 4,300 पेक्षा जास्त अर्ज आलेत. पुढे जर म्हटलं तर एसपी पुणे, ठीक आहे, रूरलचं तुम्हाला सांगत आहे, ग्रामीणचं सांगत आहे, 9,500 पेक्षा जास्त अर्ज आलेत. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर मुंबई ड्रायव्हर, ठीक आहे, 37,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. पुढे जर विचार केला तर संभाजीनगर रेल्वेचं जर म्हटलं तर 1400 पेक्षा जास्त अर्ज आलेत. त्यानंतर एसपी नांदेडचा जर विचार केला तर आपल्याला 6,200 पेक्षा जास्त अर्ज आले सांगता येईल. त्यानंतर एसआरपीएफ हिंगोली आपल्याला सांगता येईल 8,940 पेक्षा जास्त अर्ज आलेत. त्यानंतर सीपी मुंबई बॅट्समन साठी जर म्हटलं तर 6,300 पेक्षा जास्त अर्ज आलेत. एसआरपीएफ 15 गोंदिया, ठीक आहे, तर आपल्याला सांगता येईल 9,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. एसपी भंडाराचा जर विचार केला तर 3,900 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो. पुढे आपण बाकीच्या सर्व विभागांचा विचार करणार आहोत. बघा, आपल्याकडे भरपूर माहिती इथं गोळा झालेली आहे, सर्व माहिती आपण बघणार आहोत. परंतु पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती सांगत आहे. बघा मित्रांनो, आता पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत असाल त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी, आपल्याला जास्तीत जास्त स्टडी करण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं असणार आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित दिलेल्या आहेत. ठीक आहे. जुन्यापासून तर अगदी 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित दिलेल्या आहेत या पुस्तकामध्ये. पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच 2024ची आवृत्ती मित्रांनो. आताच मार्केटमध्ये लेटेस्ट नवीन पुस्तक आलेले मित्रांनो. तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वापरू शकता पोलीस भरतीची प्रॅक्टिस करण्यासाठी, तयारी करण्यासाठी. हे थोडंसं मोठं पुस्तक आहे, तुम्हाला छोटं पुस्तक पाहिजे असेल तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. पोलीस भरती 55 प्रश्नपत्रिका संच. ठीक आहे. दोन्ही पुस्तकं बेस्ट असणार आहे. 2024ची आवृत्ती मित्रांनो दोन्ही पुस्तकांची आणि नवीन मार्केटमध्ये आलेली पुस्तक आहेत मित्रांनो, स्पेशल पोलीस भरतीसाठी. त्यासोबत पोलीस भरतीसाठी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी असते, तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. हे सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तक आहेत मित्रांनो. आपल्याला महाराष्ट्रामध्ये जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला आरामशीर भेटून जाईल किंवा Amazon वरतून, फ्लिपकार्ट वरतून ऑनलाईन देखील तुम्ही हे पुस्तकं मागवू शकता. ठीक आहे. त्यासोबत अजून काय महत्त्वाची पुस्तकं जर म्हटलं तर पोलीस भरती 812 भाग 1 आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही पुस्तक आपण वापरू शकता. ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक असणार आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच एकत्रित तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यासाठी स्पेशल तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. चला, आता पुढे जर विचार केला तर पुढे बघा, एसपी लातूरसाठी 2,800 पेक्षा जास्त अर्ज आलेत. वर्धा जर म्हटलं तर 2,820 पेक्षा जास्त अर्ज आलेत. एसपी सिंधुदुर्गचा जर विचार केला तर 3,900 पेक्षा जास्त अर्ज आलेत. एसपी बीडचा जर विचार केला तर 1,600 प्लस अर्ज
अर्ज आलेत. नांदेडचा जर विचार केला तर 7,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. पुढे बघा SRPF जालना, ठीक आहे, 8,100 पेक्षा जास्त अर्ज आले. पुढे धाराशिवचा जर विचार केला तर 2,900 पेक्षा जास्त अर्ज आलेत. पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर 9,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. SRPF अमरावतीचा जर विचार केला तर 12,700 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. बॅट्समन रायगडचा जर विचार केला तर 70 ते 80 अर्ज आले. त्यानंतर SRPF कोल्हापूरचा जर विचार केला तर 3,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. पुढे जर विचार केला तर SRPF हिंगोलीचा जर विचार केला तर 10,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. पुढे SP जळगावचा जर विचार केला तर 3,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. अमरावती ग्रामीणचा विचार केला तर 13,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. SRPF 7 दौंडचा जर विचार केला तर 5,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. पुढे SRPF दौंड 5 चा जर विचार केला तर 3,800 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. SRPF 12 हिंगोलीचा जर विचार केला तर 9,500 पेक्षा जास्त अर्ज आलेत. संभाजीनगर कारागृहाचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल 25,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो. पुढे अमरावती ग्रामीणचा जर विचार केला तर 12,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. SRPF गट 6 धुळेचा जर विचार केला तर 9,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. ठाणे ग्रामीण, ठीक आहे, ठाणे ग्रामीणचा जर विचार केला तर 6,400 पेक्षा जास्त अर्ज आलेत. जळगाव पोलीस कॉन्स्टेबलचा जर विचार केला तर 1,600 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. पुणे कारागृहाचा जर विचार केला तर 26,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. मुंबई डायव्हरचा जर विचार केला तर 23,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. नागपूर ग्रामीणचा जर विचार केला तर 5,300 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. SRPF अमरावतीचा जर विचार केला तर 13,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. SRPF चंद्रपूरचा जर विचार केला तर 4,100 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. पुढे मुंबई कारागृहाचा जर विचार केला तर 26,000 पेक्षा जास्त अर्ज आले. तर CP मीरा भाईंदरचा जर विचार केला तर 2,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. चंद्रपूर बॅट्समन साठी जर विचार केला तर 1,600 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. SP बीडचा जर विचार केला तर 1,500 पेक्षा जास्त अर्ज आलेत. मीरा भाईंदरचा जर विचार केला तर महिलांसाठी 400 पेक्षा जास्त अर्ज आलेत. SP अहमदनगरचा जर विचार केला तर 1,400 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. SRPF 4 नागपूरचा जर विचार केला तर 11,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. पुढे जर विचार केला तर मुंबई कारागृहाचा जर विचार केला तर 40,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारची अर्जांची संख्या आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची पूर्ण माहिती कलेक्ट केल्यानुसार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही जर आता फॉर्म भरत असाल तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही. दिलेल्या नंबरवरती तुमचं ऍप्लिकेशनची प्रिंट पाठवायची किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवायचे, जेणेकरून आपण त्यावरती किती अर्ज आले ते ठरवू शकतो आणि अशा प्रकारचा आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगू शकतो. ठीक आहे, यामध्ये तुमचं सहकार्य असणं गरजेचं असणार आहे, कारण यावरतून आपल्याला काय समजतं की कुठं किती अर्ज आलेत सविस्तर माहिती आपल्याला रेग्युलर भेटत असते. ठीक आहे, तर तुम्ही सहकार्य करा, तुमचं फॉर्मची प्रिंट आमच्याकडे पाठवा. आम्ही ती प्रिंट कुठेही न शेअर करता फक्त ऍप्लिकेशन नंबर आणि फॉर्म किती आलेत ते कॅल्क्युलेट करून अशा प्रकारची व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.